अशी आमची लाडकी मान्यवर आदरणीय राजेश भोईर माजी उपसरपंच दानिवली साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदर्श 11 क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ दानिवलीच्या माध्यमातून आदर्श ट्रॉफी 2021-22च्या या दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रामध्ये वेलकम, सुस्वागतम. तर पाहतोय आपण दोन्ही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. पिंपळगाव विपक्ष पानसेत खूप दुरून लांबून आलेला संघ आहे. जर आपण संघाचा विचार केला तर पिंपळगाव संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहतोय आपण निलेश घरत यांना. त्यानंतर पानशेत संघाचा संघनायक पाहतोय आपण केशव. तर सलामी जोडी खेळपट्टीवर पहिले षटक टाकण्यासाठी सलामीचा गोलंदाज पाहतोय कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं सज्ज होताना केशव स्वतः संघनायक आहे आणि एक चांगली प्रतिक्रिया त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. स्ट्राईकला फलंदाज असेल यज्ञेश आणि नॉन स्ट्राईकला असेल निलेश. स्वतः असं वाटतं की संघनायक आहे निलेश. निलेश घरात संघनायक आहे, पण हा निलेश येतोय खेळपट्टीवर. निलेश देशमुख पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. पहिला चेंडू टर्न केलाय, सुरेख फटका आहे, गॅपमधून चेंडू आउटफील्ड खूप दमदार आहे, स्कोरलेग बाउंड्रीच्या बाहेर जाईल. दमदार तुफानी नेत्र दीपक चौकार. यजमान आणि पाहुण्या संघामध्ये लढत होईल. सुरेख सुरुवात निलेश देशमुखच्या बॅटमधून. याच पात्र उंचसा फटका आहे, पण खाली क्षेत्रामध्ये मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक मात्र थांबू शकेल का पाहायचंय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण इथं मात्र केलं होतं, पण यश संपादन होत नाही. चेंडू जातोय चौकार. आदर्श 11 धानिवली यजमान संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला फाईट करायची विनंती असेल कॅप्टनला आणि त्याचबरोबर सर्व खेळाडूंना कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आपण एकत्र व्हायचंय. आदर्श 11 धानिवली स्टार्टिंग 11. अनुचित धानिवली संघाचा कर्णधार आपण आमच्या ठीक कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला यायचं आहे आणि तिथं आपण थांबायचं आहे. एक दमदार सुरुवात पाहिली आपण पहिल्या दोन चेंडूवर, आणि यापेक्षा सुरुवात काय असू शकते. दीपक जर पाहिला आपण पॉवर प्लेचा पहिला षटक आहे आणि एक अतिशय चांगली फलंदाजी पद्धती आपण निलेश देशमुख यांच्या माध्यमातून. सॉरी यज्ञेश आहे. यावेळेस मात्र अराउंड झाले, त्रिफळाची बात. पहिला ते धक्का. पर्यंत येते, कारण की पानसेत संघ हा क्षेत्ररक्षण करतोय, पण या संघाकडे जर पाहिला आपण ट्रम्प कार्ड ऑफ पानसेत म्हणजे MPL मध्ये खूप मोठी कामगिरी करणारा एक हुकमी इक्का पाहतोय पण सुनील दरवाडा. या खेळाडूची फलंदाजी निश्चित इथं मात्र पाहायची आहे, पण त्यापेक्षा एक मोठं आव्हान असेल, कारण की जो टार्गेट इथं मात्र उभं करेल पिंपळगावा संघ. पानशेत संघाला 4.3 चेंडूमध्ये तो टार्गेट पार करायचा आहे, कारण की 3 चेंडूची इथं मात्र पेनल्टी लावण्यात 27 चेंडूमध्ये हे टार्गेट जे ठेवेल ते पार करायचे आहे पानशेत संघाला. विशालजी भोईर तसेच जयवंतजी जुदाळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करेन की आपण यायचं आहे. आणि हे बघा आपण श्याम भोईर आदर्श धानिवली संघाचे खेळाडू. याच पात्र हुकचा फटका चांगला आहे, खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवतोय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा अजून एक दमदार चौकार.
यास पाहता परत हा चेंडू लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय. डाव्या हातीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा करतोय. हा चेंडू इथं मात्र परत टाकावा लागेल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र ती एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 13. अतिशय सुरेख स्कोरिंग पाहतोय आपण. दोन्ही स्कोरर, एक टी व्ही ऑपरेटर आणि त्या मात्र स्कोरर आमचे सुदर्शन. चांगला चेंडू होता, सम्मान देऊन फक्त चेंडूला ऑनसाईडकडे पुश केलंय. अतिशय वेगात एक चोरटी, म्हणतात ना दिवसा चोरी होत नाही, पण दर दिवसा इथे मात्र एका धावेची चोरी करताना पाहतोय आपण. नॉन स्ट्राईकला पोहोचते निलेश लाडे. यावेळेस मात्र 5 वर संघात धावसंख्या 1-14. नाणेफेक गमावल्यानंतर पिंपळगाव हा संघ निलेश घरत यांच्या कर्णधाराच्या उपस्थितीमध्ये संघ परफॉर्मन्स करतोय. अजून संघटना बाकी आहे, पण निलेश लाडे आणि इथं मात्र निलेश देशमुख. आता मात्र स्ट्राईकला असेल निलेश देशमुख. सज्ज होताना यास पाहता स्वीपचा फटका पाहतोय आपण. प्लेसमेंट ठीक नाही आहे, पाहतोय मिडविकेट क्षेत्राकडे डीपमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. इथं मात्र निलेश देशमुख आपलं डावाची सुरुवात करतोय, खातं उघडतोय. संघात धावसंख्या पाहतोय 15. एक चांगली सुरुवात, कारण की विकेट पडला त्यानंतर सुद्धा आक्रमण सुरू ठेवलंय. आणि 15 षटकाची सरासरी जर पाहिली आपण, ही सरासरी जर कायम राहिली तर जवळपास 75चा आकडा हा संघ सहज पार करू शकतोय. यानंतर दोन्ही संघाचे संगणक आपण सज्ज राहायचे. धाणेवली विपक्ष वाघीवली. वेळेचं भान ठेवायचे. प्रत्येक क्षणी आम्ही तुम्हाला सांगतोय की 5 षटकासाठी 25 मिनिटाची वेळ असेल. आणि पाहतोय की आपण आतापर्यंत 4 मिनिटं म्हणजे एक चांगली गोलंदाजी पाहिली आपण वेळेच्या बाबतीमध्ये. आणि ही वेळ तुम्हाला ठेवावी लागेल प्रति षटकामागे. सुनील येतोय, एक मोठा ऑलराऊंडर सुनील दरवाडा. खूप मोठं नाव आहे पानशेत संघाच्या माध्यमातून. आणि MPL जेव्हा जेव्हा असते ना तेव्हा मध्ये हा खेळाडू स्टार असतोय. गणेश गायकर त्यानंतर पाहतोय आपण सातत्याने. आणि त्या खेळाडू सुद्धा आपण ॲक्समध्ये पाहणार आहोत. सज्ज होताना गोलंदाज दुऱ्या त्या टोकाकडनं पाहतोय आपण सुनील. मारा करण्यासाठी समोर फलंदाज असेल इथे मात्र पाहतोय आपण निलेश देशमुख. ND निलेश देशमुख सज्ज होतोय. क्षेत्रक्षण पाहूया. पॉईंट आहे, गल्ली आहे, शॉर्ट थर्डमॅन, फाईन लेग, स्क्वेअर लेग. चांगला चेंडू होता, सपकनाथमध्ये येणारा बॅकफुटला जाऊन मात्र पुश करतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत मात्र संधी होती, एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 10 क्लिकच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता यूट्यूबवर. आणि तिसही केबलच्या माध्यमातून सुद्धा संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपण पाहू शकता. सज्ज होताना गोलंदाज सुनील दूर त्या टोकाकडनं राईट मोर द विकेट. यास पात्र पंच केलंय हवेत, पॉइंट कडे होता पण क्षेत्रक्षक पोहोचू शकणार नाही. आणि अतिशय वेगात इथं मात्र दुसरी धाव पूर्ण करतोय फलंदाज निलेश लाटे. व्यक्तिगत एका चौकाने जर पाहिलं आपण 3 चेंडूचा सामना केलाय आणि 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. कालच्या दिवसामध्ये ज्या संघाने खास कालचा दिवस गाजवलाय तो म्हणजे कर्णाली संघाचा भूषण. नो डाऊट जर आता 5 विकेट त्याची नावे आणि धावा जर पाहिला पण 69. खूप मोठी कामगिरी असते जेव्हा तुम्ही 3 ओव्हर किंवा 4 ओव्हरचे सामने खेळतात ना. एवढ्याच कमी षटकामध्ये जास्त धावा बनवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सफल झालंय, हुक करण्याचा प्रयत्न होता पण पश्चाताप असेल तर मात्र फलंदाजाला हे काय मी नाही केलं. चेंडूला बॅटमध्ये घ्यायला पाहिजे पण तसं घडलं नाही आहे. डोक्यावर हात ठेवते, दुसरा पर्याय नाही आहे फलंदाजाला. म्हणजे चांगल्या चेंडूची तर समाप्ती होते. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे. पाहतोय आपण 18 एका गडीच्या मोबदल्यामध्ये 5 षटकाचा सामना आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक इथे मात्र हाताळताना पाहतोय आपण गोलंदाज सुनील याला. राईट मोर द विकेट सज्ज होताना. यास पाहता कडक फटका आहे, खराब चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट कडचा फटका, बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जाईल. सीमा पार दमदार चौकार. द विकेट फटका म्हणता येईल. ज्या प्रकारे उडी मारून हा स्क्वेअर ऑफ द विकेट कट केला होता, एक चांगला फटका होता इनफिल्डच्या वरतून. आणि या चौकाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 22. परत एक कडचा फटका, खाली क्षेत्रामधून चेंडू. आउटफील्ड खूप दमदार आहे. फक्त चेंडू आणण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार. पंचाचा इशारा येतोय, सीमा पार. अजून एक दमदार चौकार.
सुद्धा म्हणता येईल. इथं मात्र दीपक ज्या प्रकारे ऑफस्टमच्या बाहेर चेंडूचा मारा करतोय आणि धीम्या गतीचा मारा. यस मात्र टर्न केले चेंडूला मिड विकेटकडे हलक्या हाताने. माहिती आहे क्षेत्ररक्षक दूर दूर आहे. एक चांगली रणनीती म्हणता येईल आणि सहज आरामात दुसरी धाव पूर्ण करताना. आणि या दीपक क्रिकेटमध्ये कधी कधी म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती बरी. तुम्ही ताकदपेक्षा जर युक्तीचा वापर केला ना तर धावा ॲटोमॅटिक बनत जातात. हेच पाहिलं आपण. खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय आणि चांगल्या चेंडूवर मात्र कलात्मक फटकेबाजी पाहता जातो. पाहिला हा चेंडू चांगला होता. मधल्या आणि डाव्या स्टोर चेंडूचा फक्त टर्न केलंय, मनगटी फटका आणि 2 धावा सहज पूर्ण केले. तर 2 षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. धावसंख्या आता मात्र खूप मोठी आहे. प्रति षटकामागे जर पाहिलं आपण 14 धावाची सरासरी, एका गडीच्या मौल्यामध्ये धावसंख्या ती 28. पानशेत विपक्ष पाहतोय आपण पिंपळगाव. अशी लढत नाणेफेक ठरल्यानंतर पिंपळगाव संघ पाहतोय की प्रथम फलंदाजी करताना पानशेत संघाच्या अगेन्स्ट. यानंतर मॅच ऑफ डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे, कारण की मुरबाड ग्रामीणमध्ये खूप एक दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे. धानिवली संघाचा मी उल्लेख सातत्याने करतोय की या विभागामध्ये खूप मोठी कामगिरी या संघाने केलेली आहे. त्या संघाच्या अगेन्स्ट वाघिवली या संघ कशा प्रकारे त्यांना त्याच्या घरच्या मैदानावर लढत दिले पाहायचं आहे. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय केशव. आपल्या कोट्यातला मला वाटतं की शेवटचा षटक टाकण्यासाठी केशव ते कंटिन्यू ठेवलं आहे संगणकाने. 500चा 5 षटकाचा सामना म्हणजे एकाच गोलंदाजाला 2 षटक टाकता येईल आणि तो आपल्या कोट्यातला शेवटचा षटक टाकण्यासाठी केशव. पहिल्या षटकामध्ये एक विकेट जरी प्राप्त केला होता पण महागडी गोलंदाजी पाहिली होती. 15 धावा खर्च केल्या होत्या. पण या षटकामध्ये रोकावं लागेल कारण की पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहिली आपण पिंपळगाव संघाच्या माध्यमातून. खास यज्ञेश यांनी 2 चौकांनी सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र निलेश लाटे अजून खेळपट्टीवर आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू इथं मात्र पाहतोय फ्रंटला येऊन मात्र टप्पापर्यंत खाली राहतोय. सुरेख सुरुवात पाहायला मिळाली गोलंदाज केशवच्या माध्यमातून. समोर फलंदाज निलेश देशमुख स्ट्राईकला असेल. उंच पुरवासा हा फलंदाज. खोलवर टप्प्याचा अजून एक चांगला चेंडू. काय सुरेख मारा करतोय. वाईड यॉर्कर चेंडूचा मारा करतोय आणि इथं मात्र संघर्ष करताना पाहतोय या षटकामध्ये निलेश देशमुख. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर. इथं जर पाहिले आपण 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅक रोड पाहतोय आपण. पूर्णपणे क्रिकेट अशी संख्या खूप जास्त आहे. यास पात्र बॅकफूट पंच सुरेख फटका पण प्लेसमेंट ठीक नाहीये. कव्हर क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तिथे मात्र सज्ज आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करेल. टायमिंग आणि टायमिंग खूप छान होती पण जी प्लेसमेंट निवडली ती चुकीची थोडीशी. जर कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हरच्या जुळून खेळला असता तर नितीजा हा चौकार गेला असता पण तसं काही घडलं नाही. टायमिंग परफेक्ट होती पण प्लेसमेंट ठीक नव्हती. फक्त आणि फक्त एक धावा पूर्ण करेल. या एका धावने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 29. 29 लॉस ऑफ 1 विकेट्स. यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू. काय सुरेख ऑफ साईडला मारा करतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेले असं वाटते मला या षटकामध्ये केशवच्या माध्यमातून आणि फक्त एक धावा खर्च करतोय. काय अफलातून कामगिरी करताना हा गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये 15 त्यानंतर मध्ये षटकामध्ये खूप सुरेख गोलंदाजी पाहतोय. यास पात्र पुलचा फटका हवेत आहे. फटका फशील काय पाहायचंय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जर हातात चेंडू आला असता तर झेल झाला असता पण तसं काही नाही. चेंडू मात्र निघून जाईल. इशारा काय होतोय पाहायचंय. अजून पाहतोय की आपण आमचे पंच चेक करताना आता मात्र पहिल्या टप्प्याने चेंडू मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलंय. या 4 धावेसाठी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 33. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा दुसरा सामना आपण पाहतोय. 500 विपक्ष पिंपळगाव अशी लढत. फलंदाजी करणारा संघ जो पाहतोय आपण पिंपळगाव हा संघ. यावेळेस मात्र अजून पाहतोय की इन स्विंग चेंडू. टप्पा पडल्यानंतर निश्चित खूप आतमध्ये चेंडू वळतोय आणि याचबरोबर काय अतिशय अप्रतिम षटकाची समाप्त झाली. 5 धावा खर्च केल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय 33 आणि ड्रिंक ट्रॉली पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये.
गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन पाहायला मिळणार आहे, कारण की 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 33. जी सरासरी पहिल्या षटकामध्ये 15, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14, आता तिसऱ्या षटकामध्ये मात्र 11. 10 चेंडूमध्ये निलेश लाट खेळतोय 21 वर आणि 5 चेंडूमध्ये निलेश देशमुख खेळतोय 3 वर. म्हणजे निलेश कुठंतरी धीमी फटकेबाजी करतोय, त्याचाच फटका या संघाला बसेल की मात्र आक्रमण करेल आता येणाऱ्या 2 षटकामध्ये. अजून संघाचा संगणक बाकी आहे खेळपट्टीवर यायचं. निलेश घरत खूप मोठं नाव आहे या संघाच्या माध्यमातून, सातत्याने आम्ही उल्लेख करतोय आणि सातत्याने मी जेव्हा मुरबाडची कुठली टुर्नामेंट पाहतो ना, तर निलेश खूप मोठं नाव आहे. याच पात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह धोकादायक होऊ शकतोय. इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. पंचाचा बोट आकाशाकडे. निलेश देशमुख हा फलंदाज धावबाद. म्हणजे गोरसी गावाचा हा एक ग्रामीणचा स्टार अख्ख्या जगामध्ये दहशत निर्माण केलेली आता, तो म्हणजे भावेश पवार. यांना सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. तर 2 तारीखला काय जबरदस्त तो दिवस असेल, कारण की स्टार खेळाडू पूर्ण ग्रामीणचे येणार आहेत. याच पात्र कट केलंय, चांगला फटका आहे पण प्लेसमेंट अतिशय छान आहे. चेंडू मात्र पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर निघून जाईल. चौकार. आता अजून एक चौका पाहतोय आपण इथं, मात्र निलेश लाटच्या बॅटमधून आतापर्यंत चौकाराचा व्यापारी बनलेला आहे आणि त्याच्या बॅटमधून 5वा चौकार आतापर्यंत निघालेला आहे. व्यक्तिगत जर पहिला आपण 11 चेंडूचा सामना केलाय आणि 25 या धावसंख्येवर तो म्हणजे फलंदाजी करतोय निलेश. सफल झालंय, चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार क्षेत्ररक्षक. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार इथं मात्र निलेशच्या बॅटमधून. स्लॅटच्या बॅटमधून अजून एक दमदार चौकार. फुल टॉस लॉक स्वीपचा फटका पाहतोय आपण. स्कोरली क्षेत्राकडे फटका फसतोय आणि यावेळेस मात्र परतीचा प्रवास करावा लागेल निलेश या फलंदाजाला. एक्केचाळीस. यावेळेस मात्र लाईन कुठे आहे चेक करताना पाहतोय. उजाष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईडचा इशारा येतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती 42. पानशेत विपक्ष पिंपळगाव अशी लढत पाहतोय आपण. आदर्श ट्रॉफी 20-21-22चा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला दुसरा सामना दोन दिग्गज संघामध्ये. यास पाता चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्कोर बाउंड्रीच्या बाहेर अतिशय वेगात चेंडू निघून जाईल सीमा पार. अजून एक चौकार.
च्या बॅटमधून हा एक चांगला चौकार येतोय. प्रवीण पवार चौकाराने आपला खातं उघडतोय. आता मात्र या इनिंगमध्ये चौकाराचा अक्षर पाऊस पाडताना पाहतोय आपण. यास पात्र हा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दुरून येतोय पण रोखू शकणार नाही. चेंडू मात्र स्कूल बाउंड्रीच्या बाहेर निघून जातोय. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. आपण टीम मिटिंग घेऊ नका. पानशेत संघाचा संगणक. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पानशेत संघाचा संगणक. पण याचबरोबर 50 आकडा पार करताना पाहतोय आपण पिंपळगाव या संघाचं अर्धशतक धावफलकावर आहे. आणि अंतिम षटकामध्ये दीपक इथून 15 किंवा 12 जर धावा कुठून काढल्या तर मात्र मी तर म्हणेन की 4.3 षटकामध्ये एक मोठं टार्गेट राहील पानशेत संघासाठी. पण उल्लेख केला की सुनील नावाचा फलंदाज त्या संघाकडे आहे, हे पण विसरून चालता येणार नाही. पण सामना निश्चित एक कडक पाहायला मिळेल. जर 60 किंवा 62 धावचा आव्हान पार केलं तर एक कटअप फाईट पाहायला मिळेल, नो डाऊट. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण नाना. तर सज्ज होताना पाहतोय आपण नाना अंतिम षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज असेल तर मात्र खेळण्यासाठी पाहतोय आपण विजय. राईटामोर विकेट. अंतिम षटक प्रगतीपथावर. यास पात्र पाहतोय आपण की टर्न केले चेंडूला काऊ कॉर्नर क्षेत्राकडे चेंडू अतिशय वेगात सरकतोय दुसऱ्या धावची मागणी करताना. आणि अतिशय सहज आरामात या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज विजय. व्यक्तिगत आपलं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकते आता मात्र ती 52. येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 2 मोठे फटके तर जर ठोकले तर खूप मोठी धावसंख्या उभी करू शकतो इथं मात्र पिंपळगावा संघ. नाना राईटामध्ये विकेट. सज्ज होताना यास पात्र ऑन द रेजचा फटका पाहतोय आपण. प्लेसमेंट ठीक नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावची मागणी आणि जोपर्यंत थ्रो येतोय नानाच्या हातामध्ये तोपर्यंत मात्र या 2 धावा सहज पूर्ण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 54. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारे इथून फक्त 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि असं वाटते दीपक की 60चा आकडा सहज पार करेल. यानंतर धानिवली विपक्ष वाघिवली. यायचे दोन्ही संघाच्या संघटनेने चांगला चेंडू होता. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. फाईनली एक सर्कलच्या आतमध्ये चेंडू फिल केला जातोय तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय फलंदाज विजय. व्यक्तिगत 3 चेंडूचा सामना केलाय 5 या धावसंख्ये नॉन स्ट्राईकला. आणि ते मात्र प्रवीण पवारनी फक्त 2 चेंडूचा सामना केलाय. आणि स्ट्राईक रेट जर पाहिली प्रवीण पवारची 400ची स्ट्राईक रेटनी फटकेबाजी करतोय 8 या धावसंख्येवर 2 चेंडूमध्ये. यावेळेस पात्र सपाल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. लाईन कुठे हे चेक करताना पाहतोय आपण पंच डाव्या स्टीच्या बाहेर. दुनिया समांतर रेषेत हा चेंडू परत टाकावा लागेल. या एका धावणी संघात धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 56. नाना राईटामोर विकेट. यावेळेस पात्र अजून लाईन कुठे हे चेक करताना परत एका डाव्या स्टीच्या बाहेर. चांगली गोलंदाजी करताना मात्र स्वेर दिशेला भरकटतोय गोलंदाज नाना. सज्ज होताना राईटामोर विकेट. यास पात्र चाललंय 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 चेंडू खेळाडू कक्षाच्या वरतून निघून गेलाय. ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अतिशय चांगला शॉट पाहिला आपण. अजून एक फटका पाहतोय आपण. पण यावेळेस पाहता मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना. आणि 2 धावा इथं मात्र प्रवीण पवार सहज कंप्लीट करतोय. धावसंख्या जर पाहिली आता मात्र 65. एक चांगली धावसंख्या. आणि ही धावसंख्या तुम्हाला 4.3 याच षटकामध्ये कंप्लीट करायची आहे. कारण 3 चेंडूची आपल्याला पेनल्टी आहे म्हणून आपल्याला 4.3 चेंडूमध्ये हा टार्गेट कंप्लीट करावा लागेल. मला वाटतं की हा अजून शेवटचा चेंडू असेल. 70चा आकडा पार होईल काय. यास पात्र पूल केलेला आहे पण फटका फसतोय. क्षेत्ररक्षक अतिशय छान प्रयत्न केला होता पण जीवनदान. अंतिम चेंडूवर 2 धावा कंप्लीट. 30 पण धावा होईल का पूर्ण पाहायचे.
थोडीशी धावपळ मैदानाच्या आतमध्ये आणि याचबरोबर 3 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या गेल्या. तर धावसंख्या पाहतोय आपण 68 आणि 69 धावांचं टार्गेट इथं मात्र उभं केलंय पानशेत संघासमोर आणि ते पण तुम्हाला 4 षटक आणि 3 चेंडूमध्ये हे टार्गेट पार करायचं आहे. म्हणजे कठीण आव्हान असणार आहे. पण पानशेत संघाची फलंदाजी कशा प्रकारे भरणारे पाहिजे तर आपल्या जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत आमचे समालोचक दीपक आणि दोन्ही संघाचे संघनायक. मी आदरणीय अशोक राणे सर तसेच आदरणीय राजेश भोईर साहेब यांना विनंती करेन आणि रवी भोईर या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. ओव्हर टू दीपक. थँक्यू सर. तर राजेजी भोईर माजी उपसरपंच ग्रामपंचायत धानिवली यांच्या शुभ नाणेफेक आपण करत आहोत. त्याचबरोबर अशोकजी राणे यांच्या रामचंद्रजी भोईर या मान्यवरांच्या उपस्थितीत आपण हे नाणेफेक इथे संपन्न करत आहोत. रवींद्रजी भोईर हे मान्यवर देखील इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल दोन्ही संघांना आपण सन्मानित करत आहोत. या स्पर्धेची एक गोड आठवण चिरकाल स्मरणामध्ये राहावी आणि स्पर्धेमध्ये आपण नक्कीच प्रवेश नोंदवला. यासाठी एक खास आकर्षण या स्पर्धेची एक आगळीवेगळी संकल्पना. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक टीम करता हे विशेष असं सन्मान चिन्ह मांडवरांच्या शुभ हस्ते आपण वितरित करत असताना यजमान संघ इन ऍक्शन मध्ये आदर्श 11 धाने वामनजी भोईर आणि त्यांच्या विरुद्ध वाघिवली. दोन टीमचा कॅप्टन सध्या आमच्या समवेत. टॉस आपण करत आहोत. राजेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. कॉल असेल वाघिवलीचा. काटाचा कॉल आणि फायनली आया छापा. यजमान संघ नाणेफेक जिंकतोय. मनपूर्वक अभिनंदन. मान्यवरांचं विनंती आहे व्यासपीठावरती स्थान. वामन सर अधिकचा प्रश्न विचारणार नाहीये. स्वतः तुम्ही आयोजक आहात. वरती समोर मोठं वाघिवली टीमचं पहिल्या इनिंग मध्ये टॉस जिंकलाय. 5 ओव्हरची मॅच करू पहिला. क्षेत्ररक्षण करायचंय. घरच्या मैदानावरती खेळताय. प्रचंड पाठीराख्यांचं समर्थन गावकऱ्यांचा सपोर्ट आपण पाहतोय. अशा स्थितीमध्ये वाघेली टीमला 5 ओव्हरच्या या पहिल्या सत्रामध्ये कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50 धावा रोखण्याचा प्रयत्न करतो ना. 50च्या आत धावसंख्येपर्यंत रोखायचा आहे. आयोजकाची भूमिका तर तुमची आहेच, परंतु एक प्रश्न आवर्जून विचारेल. येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये आदर्श 11 चषकामध्ये असा कुठला बदल असेल ज्या बदलाकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष केंद्रित कराल? स्पर्धेचं आयोजन पाहिलं, नो डाउट दॅट वन, हॅट्स ऑफ यू. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ धानेवळी आणि आदर्श 11चा आम्ही आभारी आहोतच, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये कुठली नवीन अशी संकल्पना असेल की जी तुम्ही या स्पर्धेमध्ये अंमलात आणू शकता, किंवा या संकल्पनेबाबत गावकऱ्यांसोबत संघासोबत तुमची चर्चा सध्या सुरू आहे? जर पुढच्या वर्षी टुर्नामेंट 2 दिवस नाईटसाठी प्रयत्न करू. येस येस, धन्यवाद, मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर आपण वाघिवली संघाच्या संघ कर्णधाराचं मत विचारात घेऊ. नाणेफेक गमावली, यजमान संघ समोर बॅटिंग करायची आहे. आदर्श 11 धानेवली म्हटलं की मुरबाड मधील ग्रामीण मधील एक दर्जेदार आणि धडाकेबाज संघ, या टीमच्या समोर बॅटिंग करायची आहे. स्पेशली किती धावांचा माइंडसेट असेल पहिल्या 5 ओव्हरमध्ये? 90. बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग आहे तुमच्या टीमकडे. पॉवर मध्ये कुठले खास असे बॅट्समन असतील कुठून दर्जेदार सुरुवातीची अपेक्षा या लढतीमध्ये असेल? यजमान संघाच्या विरुद्ध खेळायचं आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. काय पद्धतीची प्लॅनिंग या स्पर्धेसाठी सुरू होती? पूर्वतयारी कशा प्रकारे होती? आदर्श 11 धानेवली चषकामध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा, या स्पर्धेमध्ये जाऊन खेळायचं आहे, त्यासाठी खास करून काय विशेष योजना आखली होती का? आम्ही नवीनच संघ असल्यामुळं आमची टुर्नामेंटमध्ये खेळायचं हे आमचं एक स्वप्न होतं आणि आम्ही चांगली कामगिरी करू अशी आमची अपेक्षा आहे आणि नियोजन चांगलं आहे. तर स्पर्धेच्या वतीनं तुमचं देखील मनपूर्वक आभार. सोनूज फ्रॉम द सेंटर इज यजमान संघ आदर्श 11 धानेवलीला जिंकले. नाणेफेक बॉलिंग दिले. पहिल्या इनिंग मध्ये टीम वाघिवली क्रिकेट संघाला. जाऊयात मॅच कडे. आणखीन एक दर्जेदार लढत आपल्या बेटीला दुसरं सत्र सध्याच्या घडीला खेळाचं सुरू होत आहे. 4.3 षटकांमध्ये जिथे चेस करायचं टार्गेट टीम पानशेत क्रिकेट संघाला खेळत असताना वायजी स्पोर्ट्स पिंपलगावच्या विरुद्ध.
69 69 धाब्याचं ऑलरेडी 3 बॉलला पॅनलाइज केलं गेलं पानशेत टीमला. आदर्श इलेव्हन दानवलं म्हटलं की दर्जेदार स्पर्धा आणि नियोजन आणि त्याचबरोबर आयोजनाची भव्यता आपण नेहमीच पाहतो आणि या स्पर्धेमध्ये शिस्तीला सर्वात अगोदर प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर वेळेबाबत तुम्ही सूचक असणं, समय सूचकतेचं तुम्ही भान राखणं गरजेचं असतं आणि हे आयोजकांकडून पॅनल्टीचं इम्प्लिमेशन पाहतोय आपण ते 3 बॉलचं. 27 बॉल आणि आता विजयाकरता आवश्यकता आहे 69 69 धाब्याची. पिंपलगाव एक्सप्रेस निकेश घरत बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेट. पहिलाच बॉल बॅकफूट देऊन हलक्यातानं दिशा देत असताना सॉफ्ट अँड पुश सिली कव्हरला त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट करत असताना या टीमचा ट्रम्प कार्ड आपण पाहतोय सुनील दरवड आला जो स्ट्रायकिंग एंडला सध्याच्या घडीला खेळतो. या मॅच मध्ये त्याचा रोल भरपूर महत्वाचा असेल. चंदू दादा मोठं टार्गेट आहे समोर, तगडा संघ आहे वायजी स्पोर्ट्स पिंपलगाव. बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे टीमकडे आणि खास करून आता आक्रमक मैदानामध्ये करणं गरजेचं असेल सुनील दरवडाला. बॅकफूट होती थांबून कट करण्याचा प्रयत्न राऊंड विकेटनं सुंदर बॉल. वेग भन्नाट होता, गती जबरदस्त होती. ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झाल्यानंतर हलकासा बाहेरच्या बाजूने हरकत करत असताना हा बॉल निघून चाललाय. यष्ट्याचा पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये वेगाचा परिचय, गतीची धमक काय असते तिथे दाखवून देत असताना निकेश लाटे इट इज अ डॉट डिलिव्हरी. निकेश घरत राऊंड विकेट. फुल लेंथ होता, दिशा दिले, मिडविकेटच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतो, वेगानं टप्पा घेतला आणि मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. सुनील दरवडांना आता दाखवलाय आपला क्लास आणि हा बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतो देखना ददीप्यमान स्ट्रोक चौकार. या स्ट्रोकची नितांत आवश्यकता आहे, गरज आहे. बॅटिंग करत असताना 69चा पाठलाग करत असताना पानशेत क्रिकेट संघाला चौकारानंतर टोटल 5 वर. बॅकवर्ड होती थांबून कट करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, बॉल तिथेच विसावला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये निकेश बॉलला कव्हर करतो. वेग भन्नाट आहे आणि आता दिशेवर देखील नियंत्रण. फलंदाजाला अदिबातची संधी या बॉलवरती दिली नाहीये आणि त्याचं कारण चौकारानं केलेले हे डॉट बॉल, चौकारानंतर दिलेले हे प्रत्युत्तर निर्धाव चेंडूची ते देखील सांगता होत असताना स्कोरबोर्ड विसावलेलं सध्याच्या घडीला आपण पाहतोय 5 वर. 3 बॉलमध्ये 4 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन सुनीलचं. टॉप गेअरवरती बॅटिंग त्याला करावी लागेल. मोठ्या धावसंख्येचं लक्ष त्यांच्या समोर. राऊंड विकेटनं थांबून कट करण्याचा प्रयत्न, पिचिंग आउटसाइड ऑफ स्टिक आहे. अंपायर धर्मेंद्र वर्मा सर सिग्नल इट इज वाईट बॉल. अगदी पंचगिरीतील 25 ते 30 वर्षाचा असलेला प्रदीर्घ अनुभव आणि आमच्या सोमेत बदलापूर परिसर असेल, कर्जत परिसर असेल, वांगणी परिसर असेल, त्यानंतर पनवेल परिसरामध्ये दर्जेदार कामगिरी करणारं हे व्यक्तिमत्व धर्मेंद्र वर्मा सर. फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकडे शफल झाले, लास्ट मुवमेंटला बॅटन बॉलमध्ये संपर्क होत नाही आहे. राऊंड विकेट नॅचरल अँगल स्ट्रायकिंग एंडला तयार करत असताना सुनीलच्या विरुद्ध सध्याच्या घडीला पाहतो निकेश घरत लँडवर मग डॉट. वेग भन्नाट आहे आणि आता नियंत्रित गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये करत असताना वाजी स्पोर्ट्स पिंपलगाव टीम करता मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. इनसाइड आउट बॅटची लिडिंग एज पाठीमागे थर्डमॅनला त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. इनसाइड आउट सजवण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, पूर्ण चेंडू बॅटवरती व्यवस्थित देत नाहीये आणि अखेर आता थर्डमॅनला हे चांगलं क्षेत्ररक्षण डॉट बॉलच्या सांगतेसोबत हे मॅन्डेटरी पॉवर प्ले पिवनचं पहिलं षटक समाप्त होत आहे आणि 69 धाब्याचं भलं मोठं लक्ष समोर असताना सुरुवात झाली आहे थोडीशी निराशाजनक. समर्थक आहेत नाखुश. पानशेत क्रिकेट संघाचे विकेट न गमावताना पहिल्या ओव्हरच्या अंतिम स्कोरवरती जमावल्यात अवघ्या धावा 6. 21 बॉल आणि 63 धाब्याचं इक्वेशन मॅच मध्ये पॅनल्टीचं इम्प्लिमेशन ऑलरेडी 3 बॉलचं सेकंड इनिंग मध्ये जेव्हा टार्गेट चेस करण्यासाठी पोहोचलाय संघ पानशेत. निलेश लाटे आता सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक टाकण्याकरता स्क्रीन एन कडून तयार होत असताना पहिल्या षटकामध्ये एका चौकाराचा अपाजर वगळला तो रोलर कामगिरी चांगली गेली. निकेश घरतनं सफलता मिळाली नाहीये परंतु इकॉनॉमिकल बॉलिंग त्यानं मोठं टार्गेट सेव्ह करत असताना पहिल्या षटकामध्ये दाखवले आणि हे दुसरं षटक आता निकेश
लाटेचं पाहतोय आपण, ज्यांना पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग जबरदस्त केली. निलेश लाटे जो चौथ्या क्रमांकावरती खेळपट्टीकडे पोहोचला होता आणि तब्बल 29 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलं. हिज अ जनरल ऑलराऊंडर. तयार होत असताना ओव्हर द विकेट स्विच हिट काढण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता, टायमिंग होत नाही आहे. बॉल थोडासा डायबॉर्ड होतोय, पाठीमागे निघून येतो. फान लेगला फिल्डर बॅकअप करत असताना स्वतः संघाचे संघ कर्णधार निलेश घरत त्या ठिकाणी मिळेल ते एकदम आणि हे धावफलक पोहोचते पुढे 7 वर. इट इज फ्रॉम बायज. स्विचिटचा टीम होता स्ट्रायकिंग एरियामध्ये. बॅट्समन केशवचा हा प्रयत्न त्याचा फसताना पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला सध्याच्या घडीला पाहतोय आपण बॅट्समन केशवला, जो आतापर्यंत थोडासा शांत आणि संयमी राहिला आहे, परंतु मोठं लक्ष आहे त्यामुळे प्रत्येक बॉलवरती सी फॉर काउंटर अटॅक तुम्हाला करावा लागेल. लाईन चांगली आहे. गुडलीत वरून टेक ऑफ घेत असताना हा बॉल सडनली बाउन्स होतोय. स्ट्रायकिंग एंडला बॉलच्या मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न होत नाही आहे सुनील दरवडाचा आणि सध्याच्या घडीला लागोपाठचा चौथा डॉट बॉल. प्रेशराइज इनिंग. चंदूदादा थोडीशी दबावात्मक स्थिती मैदानामध्ये दबाव झुगारायचा असेल तर खास करून पॉवर प्लेमध्ये आता पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल सुनील दरवडाला, कारण टीमचा डाव देखील आता संकटामध्ये सापडलाय. 69 धाब्याचं मोठं लक्ष, त्या 3 बॉलची पॅनल्टी, या सगळ्या गोष्टींची चर्चा तर इथनं त्या इनिंगमध्ये होत राहिलच. तामून पूल केला मिड विकेटला, फिल्डर आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर टप्पा घेतला आणि बॉल अखेर आता ओलांडतो सीमारेषा. तुर्तास का होईना परंतु हा मिळतो दिलासा संघ पानशेट टीमच्या समर्थकांना आणि बॉल निघून चालला एका टप्प्यावरती मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भारतनं सचिन रमेश तेंडुलकर स्टँडला दिलेली ही सलामी आणि अखेर आता सुनील दरवडानं केलाय संघर्षाचा यलगार, ठोकला हा चौकार. चौकारानं टीमचे धावफलक पोहोचत असताना पुढे 11 वर. स्वतःमध्ये क्षमता आहे, त्या क्षमतेला न्याय द्यावा लागेल. ऑनसाईडला ऑन ड्राईव्ह करत असताना मिडनवरून चेंडू पाठीमागे लॉंग ऑनला बॅकअप करत असताना फिल्डर मिळेल ती फक्त एकच धाव आणि हे स्कोरबोर्ड आता पोहोचते पुढे 12 वर. स्वतःवरती विश्वास असला की अपयशाची काळजी कधीच करू नका, प्रयत्न प्रामाणिक करत राहा. यश मिळो अथवा न मिळो ही संघर्षाची दुसरी बाजू, परंतु मैदानामध्ये झगडणं हा तुमचा सगळ्यात मोठा सध्याच्या घडीला रोल आहे. उकळण्याचा प्रयत्न मिस्ट्रामिंग, जेलची संधी नाकारता येत नाही. शीतर्षक बुडी सरकला मिड विकेटला आणि लास्ट मोमेंटला कॅच ड्रॉप. सूर लगावला होता त्या ठिकाणी फिल्डरला, पॉज घेतला थोडासा परंतु बॉलच्या ग्राउंडिंग पर्यंत पोहोचू शकले नाही आणि अखेरा झेल तिथे दान होत असताना बॅट्समन केशवला मिळालेलं हे जीवदान आणि हे धावफलक आता दुहेरी धाब्यानं पोहोचत असताना स्कोरबोर्डवर 14 वर 14 ऑन बोर्ड. स्टील मोर 55 रिक्वायर्ड. अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये 55 धाब्याची. भलं मोठं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ही संत आणि सावध सुरुवात पानशेत क्रिकेट संघाची. स्विचिट अटेम्प्ट काढण्याचा प्रयत्न, लाऊड बिल, मेन अंपायरकडे विचारणं त्या ठिकाणी परंतु पंच तटस्थ आहेत. उत्साह जास्त होता या अपील मध्ये, आत्मविश्वास कमी होता आणि पंचांनी ही अपील इथे फेटाळली. 1 मोर डॉट अँड ऑल्सो इंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांचा केली इथे तुर्तास संपतोय आणि 2 षटकांची अंती धावफलक पाहतोय आपण पोहोचलेलं 14 वरती. येणारे बॉल शिल्लक आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये आता इक्वेशन बॅलन्स राहिलं 55. 55 धावेचं पानशेत क्रिकेट टीम करता. चला व्यवस्थापन समिती बॅट हवी आहे फलंदाजाला, ते बॅट मैदानामध्ये घेऊन जायचं. विनंती आहे क्षेत्रशः सज्ज करा त्वरित, अधिकचा वेळ घेऊ नका. वाजी स्पोर्ट्स पिंपल गाव. मुरबाड टेनिस क्रिकेट बॉल विश्वाच्या पटलामधील ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची क्रीडा स्पर्धा. क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र, क्रिकेटचा हा महोत्सव, क्रिकेटची ही जत्रा आपण पाहतोय. आदर्श 11 धानिवली आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारण्यात आलेलं हे स्पर्धेचं 30वा यशस्वी पर्व आदर्श चषक 2021-22 हा क्रीडा सोहळा. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याच दे यासी डोला. हा क्रिकेटचा सोहळा उपभोगण्यासाठी उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा आमच्या व्यवस्थापन समितीकडून मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. 10 क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून जो प्रेक्षक आमच्यासोबत जॉईन झाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. मान्यवर जे आमच्यासोबत आहेत VIP डायसवर
त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. 15 चेंडू आणि 55 धाब्याचं इक्वेशन. पहिलाच बॉल यज्ञेशचा पूल करण्याचा प्रयत्न, स्टिकरवरती चेंडू आदललाय, फिनिश होत नाही आणि अखेर क्षेत्ररक्षण अंतिम टप्प्यावरती झालाय खराब आणि हा बॉल निघून चाललाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या टप्प्यावरती सीमारेषेच्या पलीकडे मिळतायत त्या धावा 4. ते चौकारांना धावफलक पोहोचत असताना पुढे 18 वर फुलटॉस होता. आडा बॅटनं दिशा देण्याचा प्रयत्न, यावेळेला प्रॉपर टायमिंग झुलला आणि बॉल फिनिश होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन मोर बिग हिट. आता संघर्षाचा शंखनाद मैदानामध्ये केला. सुनीलला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. हवं दिबा पाटलांचंच नाव. अगदी आंदोलन देखील या प्रकल्पासाठी आपण पाहिलं भूमिपुत्रांकडून आणि तो भूमिपुत्रांचा संघर्ष मैदानामध्ये सुरू असताना आता संधी झेलची आणि ती झेलची संधी आता गमावली या फिल्डरनं डीपमध्ये वाटिश लॉंग ऑनला. अटेम्प्ट चांगला होता बॉलमध्ये, थोडीशी मी म्हणेल डॅबर्टनेच जाणवली लास्ट मुमेंटला फिल्डरच्या हातापासून निसटून. बॉल थोडासा बाजूला जातो आणि बॅट्समन इज सेफ. 2 धावा इझिली मिळत असताना बॅट्समन सुनील दरवडाला धावफलक फ्लाय होते. डबल नंतर टीमची टोटल सध्याच्या घडीला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळते 26 धावा. 12 बॉल आता शिल्लक या इनिंगच्या आणि विजयासाठी 43 धाब्याची आवश्यकता. इनिंग स्पीडअप करा वाजी स्पोर्ट्स पिंपलगाव. वाय आर यू गेटिंग लेट मॅन? अधिकचा वेळ आपण घेऊ नका. फुललेत होता विषयमध्ये उडवला, फिल्डरला संधी नाहीये. अगदी ब्लॅक स्क्रीनला दिलेली ही सलामी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हा नेत्र दीपक नयन रमेश षटकार. षटकारांना धावफलक फ्लाय होतो असताना 32 वर. थोडासा उशीर जरूर झालाय परंतु अजूनही संधी गमावलेली नाहीये. अजून भरपूर काही कमवायचंय. बॅट्समन सुनील दरवडाला शॉर्ट ऑफ गुडलिंत होता, स्टिअर करण्याचा प्रयत्न, रूम क्रिएट करायचा होता ऑफस्टिककडे, टार्गेट करायचं होतं डीप बॅकवर्ड पॉइंट झोन. हा प्रयत्न फर्स्ट विकेट किपरचं देखील जजमेंट चुकतंय आणि बॉल कव्हर केला जाईल शॉट फानलेगला. 1 धाव इझिली मिळत असताना सुनील दरवडाला हे स्कोरबोर्ड आता पोहोचते सिंगल सध्याच्या घडीला 33 वर. स्टील 36 मोर रिक्वायर्ड. अजूनही 36 धाब्याची आवश्यकता आहे लढतीमध्ये. ऑन साइडला आपण पूल करत असताना मिडविकेट आणि स्कोर लेगच्या अगदी मधोमध त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी सध्याच्या घडीला वाजी स्पोर्ट्स पिंपलगाव क्रिकेट संघाची. तिसरं षटक समाप्त झालंय. ड्रिंक स्टॉल मैदानामध्ये जाईल आणि हे धावफलक आपण पाहतोय पोहोचतोय ते 3 षटकांच्या अंती 34 वर येणारे बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये तर विजयासाठी करायच्या धावा 35.
कोड घेऊन जा. कॅप्टन किंवा प्रतिनिधी डोंगरनावे संघ त्याचबरोबर खांडपे संघ उपस्थित असेल तर आपला ड्रेस कोड घेऊन जा. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीचा तो अंतिम सामना डोंगरनावे आणि त्यांना फाईट करेल संघ मंजर 11 खांडपे. यस, डोंगरनावे संघाचे संघ कर्णधार स्वप्नील दलवी त्या ठिकाणी पोहोचत आहेत. मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल डोंगरनावे टीमचं या स्पर्धेमध्ये. आदर्श चषक 2021-22चा थरार आपण मैदानामध्ये अनुभवतो. चला स्पीडअप करा इनिंग. अंपायर रॉक सर अँड ऑल्सो अंपायर धर्मेंद्र वर्मा सर, बी अलर्ट, प्ले फास्ट अँड फ्युरियस. नऊ बॉल 35 धावेचे समीकरण, 3 बॉलची लागलेली पॅनल्टी या मॅचमध्ये किती मोठा रोल इम्प्लाय करेल चंदू दादा हे देखील पाहण्याजोगं आहे. स्पर्धा आपण अग्रमानांकित पाहतोय. मुरबाडमधील A1 स्पर्धा आदर्श चषक धानिवली आयोजित हे आदर्श चषकाचं 30वं पर्व. निलेश लाडे सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवर तयार होत असताना हायवे इन कडून थांबले. लास्ट मोमेंटला बॉल जाऊ दिला. यस, लाईन खराब आहे. अंपायर रॉक्सर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. अतिरिक्त धाब्याने हे धावफलक आता पोहोचत असताना पुढे स्कोरबोर्डवर 35 वर 9 बॉल आणि अजूनही 34 धावेची आवश्यकता. या खेळपट्टीवरती धावा येताना पाहायला मिळत आहेत. फक्त तुमच्याकडे ती क्षमता हवी, तुमच्याकडे ते पोटेन्शियल हवं, तुमच्याकडे ती गुणवत्ता हवी आणि आपल्या क्षमतेला गुणवत्तेला येताना द्यावा लागेल. केशवच्या साथीनं सुनीलला पूल करण्याचा प्रयत्न, मिस्ट्रामिंग, जेलची संधी नाकारता येत नाही आणि ते जेल फिनिश. फलंदाज होतोय बाद, पोहोचतोय तो पहिला धक्का 35 आकड्यावरती पानशेत क्रिकेट संघाला आणि हा गडी गमावलाय केशवच्या रूपानं पहिला. the ball and take equally well judged catch. 34 to win. 34 धावेची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये. 8 बॉल शिल्लक असताना आडवा बॅटनं दिशा दिली. शॉट मिडविकेट वरून चेंडू पाठीमागे निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या नजदीक थोडीशी गडबडले त्या ठिकाणी प्रवीण. स्वतःला सावरत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला ॲक्युरेट फेक येतात या 2 धावा आणि हे धावफलक आता 2 धाव्यानं पोहोचत असताना पुढे सध्याच्या घडीला 37 वर. येस, वाघिवली टीम मेन स्टेजच्या उजव्या बाजूला आपण रेडी पोझिशनमध्ये राहायचं आहे. त्याचबरोबर आदर्श धानिवली आपण देखील डाव्या बाजूला रेडी पोझिशन राहायचं आहे. स्लो ओव्हर टाकण्याचा प्रयत्न, चेंडू फिनिश होत नाहीये. फुल टॉस होता परंतु टायमिंग होत नाहीये. अँड 1 मोर विकेट फॉर निकेश लाटे आणि हा पोहोचतोय धक्का दुसरा पानशेत क्रिकेट संघाला. गडी गमावत असताना सध्याच्या गडीला केशवला. (37) 37 धावसंख्येवरती हा दुसरा धक्का पोहोचतोय पानशेत क्रिकेट संघाला. खूप दूरवरचा केलेला प्रवास, त्यानंतर 69 धाव्याच्या लक्ष्याचा पाठलाग करणं या गोष्टी हव्या तितक्या सोपं नसतात, कारण प्रवासामध्ये भरपूर मोठी दमछाक होत असते. कदाचित त्या गोष्टीचाही परिणाम या लढतीमध्ये जाणवला असेल चंदू दादा. पूल करण्याचा प्रयत्न, थोडासे मागे आले आणि स्वतःसाठी रूम बनवला आणि बॉल निघून चालला वेगानं. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला हा चौकार. वेगाने विठ्ठलनं काऊ कॉर्नर रिजनला चौकारानं धावफलक वेगाने पुढे पोहोचला. 41 वर
अजूनही आवश्यकता आहे 28 28 धावेची. बॉल शिल्लक आहेत या इनिंगची अजूनही 5. टार्गेट अजूनही मोठं आहे, परंतु मोठं टार्गेट चेस करत असताना मोठे स्ट्रोक मैदानामध्ये येणं गरजेचं असेल. निकेतच्या विरुद्ध हा चौकार. विठ्ठलचा कॉन्फिडन्स आता दुणावला असेल. विषयमध्ये डान्सिंग डाऊन टू विकेट. लवली लुकिंग स्ट्रेट ड्राईव्ह. टप्पा घेतला आणि बॉल आता बॅक स्किनला करतोय सलामी. निघून चाललाय साइड स्क्रीनच्या समोर. वन बाउन्स ओव्हर दिलाय आणि विठ्ठलच्या बॅटमधून येतोय हा लागोपाठचा दुसरा चौकार. हे स्पर्धेचं टायटल सॉन्ग. 4 बॉल अजूनही 24. 24 धावेची आवश्यकता. चौकारानंतर टोटल झालेला आहे 45 45. प्रत्येक बॉलवरती मोठा प्रहार करायचा. पॅटची कडा होती. विकेट किपर बीट झाला. थर्डमॅनला फिल्डिंग खराब. आउटफील्ड फास्ट. भाग मिल का भाग अशी परिस्थिती. लास्ट मोमेंटला मोठी चेस त्या ठिकाणी फिल्डर करता राकेश होते. चांगला प्रयत्न. अपकमिंग यंगस्टर क्रिकेटर त्या ठिकाणी बॉलला अडवण्यामध्ये सक्षम ठरला. 2 धावा सेव्ह केला टीम पिंपलगाव संघाकरता आणि हे धावफलक 4 षटकांच्या अंती आपण पाहतोय पोहोचतोय 47 47 वर. शेवटचे 3 बॉल आहेत. वायजी स्पोर्ट्स पिंपलगाव. नो टीम मीटिंग, नो मोर आर्ग्युमेंट्स. आवश्यकता आहे 22 22 धावेची. आउट ऑफ कंट्रोल टार्गेट सध्याच्या घडीला आहे. आवाक्याच्या बाहेरचं लक्ष. सुनील सर एक्स्ट्रा बॉलचा अपवाद जर वगळला 3 लिगल डिलिव्हरी मॅच इन द फेवर ऑफ टीम वायजी स्पोर्ट्स पिंपलगाव. राकेश आता बॉलिंग ट्रॅकवर. इज अपकमिंग यंगस्टर क्रिकेटर. अगदी 16 वर्ष वय आहे या खेळाडूचा. उदयोन्मुख खेळाडू आपण पाहतो वायजी स्पोर्ट्स पिंपलगाव क्रिकेट संघाकडून. या हंगामामध्ये त्यानं चांगली कामगिरी केली आहे. 2-3 मॅचेसमध्ये त्याचा परफॉर्मन्स देखील आम्ही पाहिला आहे. स्मॉल बकेट ऑफ अ डायनामिट. छोटा तीर घावकरी गंभीर अशा स्वरूपाचा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. भविष्य उज्ज्वल आहे या खेळाडूचं. ज्या पद्धतीने शिवप्रेमी शिरगाव टीम करता आपण पाहतोय दर्शन शिंदेला. अगदी मुरबाडचं नाव आता त्यानं लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील पोहोचवले मध्य प्रदेशमध्ये. त्याचबरोबर खोरावले टीमकडून भावेश असतील, कपिल शेंडे असतील. हे मुरबाडमधील चंदुदात असे काही यंगस्टर क्रिकेटर आहेत ज्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे लेदर बॉलच्या माध्यमातून. मल्हारी असतील, प्रवीण भोईर असतील, हे देखील विस्फोटक फलंदाज आदर्श 11 धानोली टीमकडून ॲक्शनमध्ये पाहू शकाल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल लेग स्टिक सोडून चाललाय. अंपायर धर्मेंद्र वर्मा सर यांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतो. इट इज वाईड. शांत आणि संयमी स्वाभाविक खासियत आहे धर्मेंद्र वर्मा सर यांची आणि पंचांची अचूक भूमिका ते अदा करत असताना एक्स्ट्रा रन बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यात 48 वर हे धावफलक. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे टीममध्ये स्क्वेअर लेगला, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. लेझी क्रिकेट आणि लास्ट मोमेंटला बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. नेक्स्ट मॅच मध्ये ऍक्शन मध्ये पाहू शकता मल्हारी भोईरला, प्रवीण भोईरला जे यंगस्टर्स आणि टॅलेंटेड क्रिकेटर आहेत आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघाचे. चौकारानंतर धावफलक 52 वर. हो करण्याचा प्रयत्न. मिस्ट्रामिंग. झेलची संधी नाकारता येत नाही. क्षेत्ररक्षक पुढे सरकला. स्कोअर लेगला आणि झेल टिपला. फिनिश होत असताना विकेट. तिसरी मैदान सोडावं लागतंय मनोजला आणि ही सफलता मिळते पहिली राकेशला आणि सांघिकी षटक सध्याच्या घडीला सुरू असताना 5वं सुयश मिळते 3रं वायजी स्पोर्ट्स पिंपलगाव क्रिकेट संघाला. औपचारिकता शिल्लक आहे लढतीची. एक बॉल शिल्लक आहे फक्त आणि ते 1 मोर विकेट. लीडिंग एज आणि एसट्यांच्या पाठीमागे टिपलाय झेल आणि सामना जिंकलाय 16 धावेनं वायजी स्पोर्ट्स पिंपलगाव क्रिकेट संघानं. वेल प्ले बॉयज अँड टफ लक हार्ड लक टीम. पानशेत